सध्या छोट्या पडद्यावर युद्ध सुरू आहे. अगदी बरोबर ओळखलं. 7व्या मुलीची 7वी मुली या मालिकेत रुपाली आणि अस्तिकाला हरवून नेत्रा युद्ध कसं जिंकते हे आपल्याला 29 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. मनोरमाची अस्ती इंद्राणीला परत मिळतील का याबद्दल सर्वांची आशा आता मावळू लागते. याच वेळी नेत्रा इंद्राणीला ही आशेचा किरण दिसतो. त्या दोघी ठरवतात की रुपाली जेव्हा अस्तिकाला भेटायला जाईल तेव्हा तिचा पाठलाग करायचा. ठरवल्याप्रमाणे नेत्रा आणि इंद्राणी रुपालीचा पाठलाग करतात. अद्वैतला मात्र नेत्राच्या जीवाला धोका तर नाही ना अशी चिंता लागून राहते. पण नेत्राला दिलेल्या वचनामुळे अद्वैत घरीच थांबतो. नेत्रा आणि इंद्राणी आपला पाठलाग करत हे रुपालीला आधीच माहिती असल्यामुळे रुपाली इंद्राणीवर हल्ला करून तिला बेशुद्ध करते. त्यानंतर नेत्रावर हल्ला करणारा तोच नेत्रा रुपालीचा हात धरून तिचा हल्ला रोखतो. त्याच वेळी अस्तिकाही तिथे येते. एका बाजूने रुपाली आणि एका बाजूने अस्तिका अशा पद्धतीने दोघींनीही नेत्राने रोखून धरल्यामुळे त्या दोघींना काहीच करता येत नाही. नेत्राचा गळा धरल्यामुळे अस्तिकाचा जीव घुटमळतो. त्यानंतर अस्तिका नागरूपात येते. नागरूपात आल्यावरही अस्तिकाला नेत्राचा प्रतिकार करता येत नाही. अस्तिका जखमी होऊन जमिनीवर पडते. अशा प्रकारे कलियुगातील अंतिम युद्धाला सुरुवात होते. पण रुपाली आणि अस्तिकाला हरवून नेत्रा अंतिम युद्ध कसं जिंकते हे आपल्याला पाहणं खरंच मजेशीर असणार आहे. त्यामुळे तुम्ही किती एक्साइटेड आहात या महा एपिसोडसाठी हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.